मध्ये बरेचसे वेगळे खुलासे झाले होते आणि तुम्ही जे वक्तव्य केलं होतं ते देखील याला संलग्न आहे असं म्हणावं, कारण पोलिसांकडून जी माहिती मिळाली होती तीच माहिती तुम्ही प्रसारमाध्यमांना दिली असं तुम्ही यापूर्वी सुद्धा मी म्हटलं. त्यावेळेस म्हटलं होतं की ज्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो आणि मी साधा प्रश्न विचारला की इतक्या रहदारीच्या ठिकाणी कोणाला सदर विक्टीमला वाचवण्याकरता कोणी का गेलं नाही. शेवटी या महाराष्ट्रामध्ये आज आमचं आलेलं सरकार हे आमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने आलेलं आहे. मग आमच्या अशा बहिणीवरती अत्याचार जेव्हा होत होता तेव्हा त्यांना वाचवलं का कोणी गेलं नाही. त्यावेळेस पोलिसांनी जे मला उत्तर दिलं होतं, त्यांनी जे मला ब्रीफ केलं होतं तेच मी त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. आणि ह्याचा विपर्यास करून जे काही राजकारण केलं जातं हे दुर्दैवी आहे. दुसऱ्या बाजूला जे काही आरोपीच्या वकिलांनी स्टेटमेंट केलेले आहे ते समोर आहेतच, परंतु जो काही निवाडा होणार आहे तो न्यायालयामध्ये होईल आणि चौकशीच्या अंती 100% जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई तर होणारच आहे. आणि सदर आरोपीवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ह्यासाठी मी तिथे गेलो होतो. यासाठी यंत्रणा योग्य पद्धतीने काम करते की नाही त्यांच्यावरती तिथे अंकुश राहिला पाहिजे ह्याकरता मी तिथे गेलो होतो. आणि आरोपीला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एकंदरीत ह्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे ह्यासाठी आम्ही आजही प्रयत्नशील आहोत. आरोपीला वाचवण्यासंदर्भातला